आपल्या तिसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. आता आपण चाललो आहे, ज्या काल तुम्ही एक शॉर्ट बघितला असेल, सगळ्या विंटेज बाईक्स आहेत त्या बाईक्सच्या डिपार्टमेंटमध्ये चाललो आहे. पण आता काल होत्या, रात्री परत अजून गाड्या आल्या, तर आपण सगळ्या बघूया. आपल्याला पूर्ण डिटेल्समध्ये नाही बघता येणार कारण गर्दी पण आहे, फटाफट बघायला लागतील. टाईम भेटल्यात आपण डिटेल्समध्ये पण बनवूया, ओनर्सला भेटून वगैरे. चल भेटूया. बायकर्सच्या स्वर्गामध्ये आपलं स्वागत आहे. सगळ्या विंटेज अँड रेअर. पहिलाच बघतो आपण RD 350 रॅम, सध्याचं क्रेज RX 100, ॲव्हरेजचा बादशाह CD 100, जावा 250, HD 250 B टाईप, M50. ही राजदूत 175 पिक्चर आल्या त्यामुळे तिला एक नाव पडलं बॉबी राजदूत म्हणून. हीच राजदूतचं एक व्हर्जन आहे, SHL WFM नावाने वगैरे ओळखलं जातात. नंतर RX 100, 135Z, KB 100 RTZ, इनफिल्ड G2 व्हर्जन, BSA, हे BSA C31, हे सगळ्या BSA लाईन आहेत. 350 सिंगल सिलेंडर. ट्रॅम्प आहे, सिंगल सिलेंडर ट्विन सायलेन्सर. मोस्टली तेव्हा तसेच होत्या ट्रॅम्प. या सगळ्या लाईनअप ट्रॅम्पचाच आहे मोस्टली. ट्रॅम्प टायगर वगैरे सगळे. आपल्याला प्रॉपर स्पेसिफिक नाव नाही माहिती आहे. पूर्ण लाईनअप ट्रॅम्पचीच आहे. आता नॉर्टन, लुना 50cc, तर अल्वेन पुष्पक, वेस्पा, लॅम्ब्रेटामध्ये पूर्ण ही सिरीज आहे इकडे. लॅम्ब्रेटा 150, ही लॅम्बी LI, लॅम्ब्रेटा 150, चेतक, बजाज प्रिया, वेस्पा 150, ते विजय सुपर पण लॅम्ब्रेटाचीच व्हर्जन आहे त्या सिरीजमधली. तर बजाज राईड खूप रेअर आहेत. होंडा इनलाईन 4, सगळ्या म्हणजे जुन्या सुपर बाईक धूम पिक्चरमध्ये बघितलेले. CBR, X 100, CD 100, BMW. तिन्ही पण बॉक्सर इंजिन आहेत. तुम्ही मोस्टली सगळ्या गाड्यांचे मी तुम्हाला दाखवते की जे स्पेसिफिक. मोस्टली सगळ्या गाड्यांचे ब्लॉक पिस्टन आणि ब्लॉक उभे बघितले असेल, यांचे पूर्ण वेगळे आहेत. टोटल साईड स्ट्रोकमध्ये येतात आणि गिअर ड्रिव्हन आहे, बेल्ट ड्रिव्हन किंवा चेन ड्रिव्हन नाही, टोटल गिअर ड्रिव्हन आहे. शाफ्ट आहे त्यांना. BSA, नॉर्टन, ट्रॅम्प, G2, ते इनफिल्ड मोफा 22cc, इनफिल्डमधली सगळ्यात स्मॉलेस्ट पेट्रोल बाईक. एम्ब्लेम विटविन आहे, BSA विथ बग्गी,
तुम्हाला मी आज जाऊन दाखवतो व्हिडिओ. ही इटालियन आय थिंक इटालियन वेस्पा आहे ही बघा. ही तुम्हाला याच्यात डिफरन्स लगेच समजेल. झूम करून दाखवतो. ही एक वेस्पा, ही नवीनवाली आणि ही ओल्ड व्हर्जन आहे. BS आहे, लॅम्ब्रेटा ओपन, 150T. रॉयल एनफिल्ड तुम्हाला काल बोललेलं त्याप्रमाणे रेस कन्सेप्ट. या म्हणजे तेव्हा ज्या रेस व्हायच्या त्यामध्ये या गाड्या असायच्या. या गाड्यांनी मी त्याचे क्लच बघू शकता. हा क्लच आहे, शॉक, डी कॉम्प्रेसर. आत्ताच्या गाड्यांना आपण क्रूज कंट्रोल बोलतो. तो हा नॉब टाईट केला की हँडल टाईट स्ट्रेट चालण्यासाठी. आता त्यांना क्रूज कंट्रोल आलं आहे त्याच टाईपमध्ये. ही पण हँड गिअर आहे. तर मी घोडाच बने दिला. होंडा CBX इनलाइन 6. होंडा सुपर 4 इनलाइन 4 सिलेंडर कार्बोरेटर. HS ट्रायम. ही स्पेशल गाडी, जास्त नाही आहे त्याचे पॉप्युलेशन इंडियामध्ये. वेलोसिटी त्याचं सायलेन्सर बघू शकता. याला फिशटेल सायलेन्सर आहे. BS आहे. ही बघा ना तुम्ही बघा माझा हात केवढा आहे आणि त्याचा ब्लॉक पिस्टन केवढा असेल. पिस्टन फ्ली एवढाच असेल. त्या सिंगल सिलेंडरवरती ट्विन सायलेन्सर आहे. PSA बॉन्ड. ही झुंडॅप आहे. A to Z गाड्या स्टॉक कंडिशनला आहेत एकदम. पिन टू पिन स्टॉक केलेत. चारी साईडला एक गाड्यांची जन्नत आहे. ज्यांना या गाड्यांबद्दल माहिती असेल किंवा प्रेम असेल त्यांना त्या गाड्यांची खरी किंमत माहिती असेल. मित्रांनो, आपल्या ऑटोफेस्टमध्ये आता लागली आहे रॉयल एनफिल्डची मोफा. एनफिल्डमधली सगळ्यात छोटी आणि कमी सीसीची बाइक आपल्या सर आहेत जोहिब सर. सर क्या है मतलब गाड़ी का स्पेशलिटी वगैरह कुछ बता सकते? रॉयल एनफील्ड की मोफा है 22 सीसी, द लोअर सीसी मोपेड और अ बाइक कैन से इन द एंटायर इवेंट. ठीक है, ये 22 सीसी का है. ये 1980 से 1985 तक मैन्युफैक्चर हुआ था, एनफील्ड ने किया था. एंड इसका पेट्रोल टैंक 1 लीटर का है. और इसका कंपनी जो उस टाइम पे एवरेज बोलती थी दैट वाज 80
किलोमीटर्स पर लीटर। एंड इसके अंदर पेडल से गाड़ी चालू होता है एंड पेट्रोल है, और अगर आपको पेट्रोल पर नहीं चलाना है तो आप पेडल से भी एज अ साइकिल यूज़ कर सकते हैं। और क्या आप रन करके दिखा सकते हो क्या? यस यस। पूर्ण रनिंग कंडिशनमध्ये. लाइट भी है। और अगर आपको पेट्रोल पे नहीं चलाना है तो गाड़ी ऑफ करके ये नॉब को पुल करेंगे तो साइकिल बन जाएगी आपकी नॉर्मल। गाड़ी की बटन निकालिए। मैन्युफैक्चर्ड by 1980 to 1985. 1980. आता आपण यावं पाठी बघू शकतो आपण. या सगळ्या विंटेज बघितल्या आहेत. सगळ्या बाईक्स आहेत पूर्ण 1930, 50, 60च्या मोस्टली आहेत. सगळ्या विंटेज आहेत, रेअर आहेत, कधी बघायला नाही भेटणार. आपण यांचं एक खासियत काय आहे, तुम्ही सुपर बाईक कधीही घेऊ शकता पैसे टाकून, पण या शोधून नाही भेटणार. अशा बाईक आहेत. यांचा एक वेगळं बोलू शकतो ना आपण, शौक बडी चीज आहे. त्या प्रकारे या बाईकचा शॉप असतो. आपल्याकडे पण आहेत थोड्या छोट्या मोठ्या, पण त्यांच्यासाठी पण एक वेगळी व्हिडिओ बनवू. आपण 4th पार्टमध्ये जाऊ. पुढे आपल्यासमोर इथे या सगळ्या विंटेज कार आहेत, त्या दाखवतो मी. एक शेवट होता आपल्यासाठी एक सर वेलोसेट चालू करतात, ते दाखवतो. वेलोसेट रनिंग केली.
ओनर ऑफ रेमंड.